दिवशी एक रिक्षावाला दिवसभराची टूर करून एका माणसाला आणतो, त्याच्या हॉटेलजवळ सोडतो आणि पैसे घ्यायच्या वेळी म्हणतो की मला तुमचे पैसे नकोयत. तुम्ही दिवसभर जे काही माझ्यासाठी केलं ते खूप होतं आणि आजची ट्रिप माझ्याकडनं तुम्हाला फ्री. असं म्हटल्यानंतर पॅसेंजर म्हणतो की अरे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि तुला का नकोयत ते. त्यावर तो रिक्षावाला सांगतो की आजपर्यंत अनेक लोकांना घेऊन फिरलो, श्रीमंत गरीब सगळ्यांना, पण कधीही कुणी मला रिस्पेक्टफुली वागवलं नाही. तुम्ही चहा घेता का, तुम्ही कसे आहात, माझ्याबद्दल माझ्या फॅमिलीबद्दल कधीच कोणी विचारलं नाही. इतकंच काय तर कधी साधी ओळख सुद्धा दाखवली नाही. पण आज तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी बोललात, माणुसकीचं एक नातं तुम्ही जपलत आणि जो रिस्पेक्ट तुम्ही मला दिलाय त्या रिस्पेक्टसाठी आजची ट्रिप माझ्याकडनं तुम्हाला फ्री. आज तुमची आणि मैत्री माझी झालेली आहे, सो मित्राकडनं पैसे घ्यायला बाबा आपल्याला काही जमत नाही. बऱ्याच वेळा असं होतं ना की रिक्षावाले असू दे, टॅक्सी ड्रायव्हर्स असू दे, आपण त्यांना नोकरासारखे जा त्याला बोलत नाही, रिस्पेक्ट देत नाही, आरे तुरे करून बोलतो. पण यावेळी त्या समोरच्या माणसाने त्यांना आवाजावं घातलं, म्हणजे आवाजावं घातलं म्हणूनच नाही, पण रिस्पेक्ट दिली आणि ती त्यांना खूप जास्त जवळची वाटली आणि त्यांच्यात मग मैत्री झाली. असंच होतं जेव्हा कधी आपण कुणाची मदत घेतो, रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा मग सफाई कर्मचारी असतील, त्यांना आवाजावं घालण्यापेक्षा आपण अरेतुरे करतो, कसं तरी इनऑर्गंट वे मध्ये बोलतो आणि ते त्यांना कुठेतरी हर्ट करून जाऊ शकतं. त्यामुळे म्हणतात ना, माणसं आणि माणसाशी माणसा सम वागणे, तसं माणसाशी माणसासारखी वागणूक ठेवा, म्हणजे सगळ्यांना छान वाटेल.